आणि भाजपा कशाबद्दल आंदोलन करत आहे ते आम्हाला माहित नाही. कारण राहुल गांधीजींनी सातत्याने जी भूमिका मांडली ती SC ST आणि OBCच्या संदर्भामध्ये, पिछड्या वर्गाच्या संदर्भामध्ये मांडली. राहुल गांधीजींनी भूमिका मांडताना असं सांगितलं की 50% पेक्षा जास्त जे आहे ते आरक्षण दिलं गेलं पाहिजे, सगळ्यांना प्रतिनिधी मिळालं पाहिजे. संसदेमधलं त्यांचं भाषण तुम्ही बघून घ्या. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला हे वित्त बजेट मांडलं गेलं तेव्हा त्या ठिकाणी असलेल्या मंडळीमध्ये किती SC होती, किती ST होती, किती OBC मंडळी या ठिकाणी त्या बजेटमध्ये होती याची भूमिका मांडली. त्यांनी सातत्याने जी आहे ती सर्वांना बरोबर बघा, भारत जोडो यात्रा असेल किंवा भारत जोडो न्याय यात्रा असेल, या यात्रेच्या माध्यमातून राहुलजींनी सगळ्यांना प्रेम देण्याचं काम केलं, लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि जातीपातीच्या पलीकडे जाऊन सगळे एक व्हायला पाहिजेत आणि लोकांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे ही भूमिका मांडली. त्यामुळे मला कळत नाही की भाजपा कशाबद्दल त्या ठिकाणी आंदोलन करते. आणि भाजपा तर नेहमी खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजपाची भूमिका आहे. भाजपाने खरं तर उत्तर द्यायला पाहिजे की चंद्रशेखर बावनकुळेंच्या बाबतीमध्ये काय कारवाई केली गेली. गाडी त्यांच्या नावावर आहे. नितेश राणे एवढ्या दिवसा बोलतात, त्यांच्यावरती काय कारवाई केली गेली. म्हणजे आज ते ज्या तऱ्हेने त्यांचं स्टेटमेंट आलंय की व्यवहार बंद करा, हे करा, ते करा, ते म्हणजे काय चाललंय. आम्ही त्यांच्याबद्दल मागील काळात सुद्धा उपमुख्यमंत्री महोदयांना सांगितलं की आपण उपमुख्यमंत्री महोदय आहात. मला सांगायचं, हिट अँड रनच्या केसेस झाल्यात. जी पुण्यामधली केस झाली ती अजितदादांच्या जवळच्या माणसाची झाली. मुंबईमध्ये जी वरळीमध्ये केस झाली ती कोणाच्या जवळ झाली, एकनाथ शिंदेच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी केली. आजही त्या नाखवांच्या घरी आम्ही गेलो होतो मध्ये 8 दिवसापूर्वी. त्यांना अजूनही पैसे मिळालेले नाहीये, त्याचं CCTV फुटेज मिळालेलं नाहीये. तो कोणाचं राज्य आहे? उपमुख्यमंत्री महोदय सातत्याने इतिहास खोटा सांगतात. त्यामुळे भाजपा किती खोटा इतिहास सांगते आणि किती खोटं बोलते याची किती उदाहरणं देऊ शकतो आम्ही. सुरत छत्रपती शिवाजी महाराजांनी लुटली नाही हा इतिहास त्यांनी सांगितला. माफी तर सोडून द्या. ज्यांनी आता पण बघताय तुम्ही, बदनापूरचे लोक अजूनही कुठे सापडलेत. सगळे गुन्हेगार जे पळतात ते 4-4, 5-5, 8-8 दिवसांनी भेटतात, फरार होतात. त्यामुळे भाजपाने भूमिका आता स्पष्ट केली पाहिजे. आणि ज्या तऱ्हेने आम्ही बघतोय भाजपा हा त्या ठिकाणी जातीवाद पसरवणं, खोटं बोलणं, यासाठी जातीवाद आणि सगळ्या बाबतीमध्ये भाजपाची भूमिका सातत्याने राहिलेली आहे. आणि त्यामुळे भाजपाला कशाबद्दल आंदोलन करतोय हेच आम्हाला माहित नाही. बोलले तर नारळ कसा काय फुटला आम्हाला तर माहितीच नाही. नारळ कसा फुटला, का रूम मध्ये का घरात फुटला. आम्ही त्याला विरोध करणार. ते कुठे येतात ना, त्यांना सर्वे करायला लोक सपोर्ट करतात ना, त्यांना लोक काही मदत करतात. लोकांचा ते विरोध आहे. मी सांगते, जिथे त्याने नारळ फोडला तिथल्याच लोकांना भेटा रेल्वे कॉलनीच्या. त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही इथे घर बांधून देऊ. त्यांना आता शिफ्टिंगचं चाललंय. नाही त्यांच्याबरोबर आहे कोण? कसला नारळ फुटला? आम्ही तर आता बघा, आज मला कळतंय, ते पण मला प्रेस नोटच्या माध्यमातून कळलं. म्हणजे विचार करा तुम्ही, म्हणजे एवढा छोप्या पद्धतीने तो कारभार झाला. हा एवढा मोठा भ्रष्टाचार आहे. याच्या मागे केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा मोठ्या प्रमाणामध्ये हात आहे. त्याच्यामध्ये सुद्धा देशाचे पंतप्रधान यांचे मित्र असल्यामुळे त्यांच्यासाठी एक म्हणतात ना, खूप मोठ्या प्रमाणामध्ये जरी त्या ठिकाणी मोठ्या सवलती आणि मोठ्या प्रमाणामध्ये मदत करण्याचं काम चाललं असं तरी संघर्ष रस्त्यावरती आम्ही करत राहणार. आणि संसदेमध्ये पण करणार, जाऊन विचारणार प्रश्न की लोकप्रतिनिधींना त्या ठिकाणी बोलवलं जात नाही. आणि अशा छुप्या पद्धतीने एका रूम मध्ये बसून जर काही गोष्टी होत असतील तर त्याचा येणाऱ्या काळामध्ये आम्ही विरोध करणार. विचार करता येईल. पण आजच्या परिस्थितीमध्ये आमची भूमिका काय? खोटा बोलायला आणि एखाद्या वाक्याचा विपर्यास कसा करायचा हे भाजपला. आता बाकीच्या गोष्टी बाबतीत भाजपा का बोलत नाहीये? त्यामुळे राहुलजींची भूमिका सर्वांना माहिती आहे. आताच आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला राहुलजी आता मध्ये ह्याला होते अमेरिकेला, तर राहुलजींनी भूमिका स्पष्ट केली ना की 50% आरक्षणापेक्षा जास्त आरक्षण मिळालं पाहिजे. त्यामुळे भाजपा खोटं बोलण्यामध्ये एक नंबरचा पक्ष आहे आणि सर्वांना माहिती येते. तीन जाहीरनामे तयार केले जाणार आहेत. काय नक्की कोणाकडून? तुमच्याकडून 3 जाहीरनामे तयार केले जातात वेगवेगळे असं सांगितलं जातंय. अरे हे कोण सांगतं गॉसिपिंग? बाबा मला पण सांगा. तुम्हाला आमची कमिटी बनलेली आहे आणि ती मॅनिफेस्टोचं काम करते. आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या अंडर ती कमिटी आहे आणि त्याच्यामध्ये तिन्ही पक्षाचे नेते आहेत आणि ती म्हणून सगळा मॅनिफेस्टो तयार करतो. मागील काळात सुद्धा जो आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम आला होता त्यावेळी पण सगळ्यांचा म्हणून एकच आला होता ना. मला वाटतंय भाजपाने पसरवलेली आणखीन एक अफवा आहे. नाही, खरं तर मला कळलं नाही की ही गोपनीयता, हा छुपेपणा आणि हा लबाडी कशासाठी चाललेली आहे. कारण एका मोठ्या प्रोजेक्टचे तुम्ही ज्यावेळी भूमिपूजन करता त्यावेळी तुम्ही किती मोठ्या प्रमाणात ते करायला पाहिजे होतं. पण का नाही होत आहे? कारण तुमचा स्थानिकांचा विरोध, तिथल्या सर्वेला तुम्हाला विरोध आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तिथल्या लोकांना भूमिपूजन माहित नाही, तिथल्या लोकप्रतिनिधींना भूमिपूजन माहित नाही आणि भूमिपूजन केलं पण एका रूम मध्ये बसून केलं. खरं तर हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे.
अदानींना मदत करण्यासाठी केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या तऱ्हेने आम्ही बघतो आहोत मोठ्या प्रमाणामध्ये की त्यांना मदत करण्यासाठी मग तुम्ही टेंडरच्या कंडिशन मॅन्युप्युलेट करा, त्यांच्यासाठी DC रूल बदला, त्यांच्यासाठी मोक्याच्या महत्त्वाच्या जागा घ्या आहेत त्याच्यासाठी कमी किमतीमध्ये म्हणजे मोफत त्या जागा त्यांना उपलब्ध करून द्या. PAPच्या नावावरती एक मोठा घोटाळा त्या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून आम्ही सातत्याने एका गोष्टीच्या बाबतीत बोलत आहोत की हा पूर्ण घोटाळा आहे आणि तिथल्या स्थानिक जिथे भूमिपूजन झालं तिथल्या सुद्धा लोकांना बोलवलं नाही रेल्वेच्या त्या ग्राउंडमधल्या. आम्हाला काहीच माहित नाही आहे. आम्हाला आता सांगितलं भूमिपूजन कॅन्सल झालं का स्थानिक लोकांचा विरोध होता. म्हणजे एवढा छुपा कारभार कशासाठी चाललाय, याच्यामध्ये काळं बेर का एवढं चाललेलं एवढ्या मोठ्या प्रोजेक्टसाठी. आमचं सातत्याने त्यांना सांगणं आहे की हा प्रोजेक्ट हा फक्त अडाणींना त्या ठिकाणी मुंबईचा बादशाह करण्यासाठी आणि मुंबईच्या रिअल इस्टेटचा बादशाह करण्यासाठी हा प्रोजेक्ट आहे. हा प्रोजेक्ट ना धारावीकरांच्या साठी आहे ना मुंबईकरांसाठी हा प्रोजेक्ट आहे. त्याच्या नावाखाली कांजूरमार्ग, विक्रोळी, भांडूप, मुलुंड, कुर्ला ह्या ठिकाणच्या मोठ्या मोठ्या जमिनी मुफ्त दरामध्ये घेण्याचं काम झालं. जेव्हा धारावीतली जनता सांगते आम्हाला धारावीत घर पाहिजे तर मग धारावीच्या नावाखाली या सगळ्या जागा कशासाठी चालल्यात आणि त्या पण रेडी रटण्याच्या. एका ठिकाणी उपमुख्यमंत्री महोदय सांगतात की कार शेडला जागा देऊ शकत नाही कारण का तिथे मँग्रोव्ज आहे, तिथे फॉरेस्ट आहे. मग ह्या जमिनी कशा काय देण्याचा प्रस्ताव तुम्ही केला अडाणींना? म्हणजे अडाणींना एक नियम आहेत आणि बाकीच्या लोकांसाठी एक नियम आहेत का? आपण जर बघितलं असेल तर या सगळ्या गोष्टीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार हा लँड माफिया करण्याचं एक मोठा प्रमाण चाललेलं आहे. धारावी 550 एकरची असताना 1500 एकर जमीन देण्याचं काम चाललेलं आहे.